नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आजपासून सहज शिक्षण या चॅनलवर आपण एमपीएससीच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये महत्वाचा विषय जो एमपीएससी मध्ये असतो तो म्हणजे इंडियन पॉलिटी, ज्याला मराठीमध्ये म्हटले जाते भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा. तर विद्यार्थ्यांनो, हा विषय खूप महत्वाचा आहे एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना. मग विविध परीक्षा असतील, राज्यसेवेच्या असेल, PSI STI चे असतील किंवा इतर दुय्यम परीक्षा त्यामध्ये असतील, तर सर्वांसाठी हा विषय इंडियन पॉलिटी हा विषय खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी सहज शिक्षणद्वारे सर्व सिलेबस मधील सर्व घटक तुम्हाला मोफत शिकवले जाणार आहेत. आता हे शिकवणं कसे असणार, सिलेबस मधील सर्व पॉइंट्स आम्ही कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर शिकवल्यानंतर कोणते आजपर्यंत MCQ विचारले गेले, प्रश्न विचारले गेले, तेही आपण पाहणार आहोत. तर चला तर विद्यार्थ्यांनो सुरुवात करूया. आता पहिला मुद्दा जो आहे तो सिलेबस मध्ये तो संविधानाची निर्मिती प्रक्रिया. आता भारताचे संविधान जे तयार झाले त्याच्या मागे काय पार्श्वभूमी होती, तर ब्रिटिशांची सत्ता भारतभर होती. ब्रिटिश जेव्हा भारतात होते त्यांनी वेगवेगळे कायदे निर्माण केले आणि ह्या कायद्यांचा परिणाम आपल्या संविधानांवर झालेला आहे. आपले 1935चा जो कायदा होता ब्रिटिशांचा, त्याचा भरपूर असा त्याचा प्रभाव आपल्या संविधानावर पडलेला दिसतो. त्याचबरोबर त्यापूर्वी जे कायदे होते ईस्ट इंडिया कंपनी असताना आणि ईस्ट इंडिया कंपनी गेल्यानंतर, हे सर्व कायदे आपल्याला माहीत असणे परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. मग महत्वाचे ऐतिहासिक कायदे 1773 ते 1947. तर यामध्ये 1773 ते 1858 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी भारतात होती. तर त्यामध्ये 1773 चा नियामक कायदा पहिला आला, त्यानंतर 1784 चा पिट्स कायदा आला, त्यानंतर 4 चार्टर ऍक्ट आले. दर 20 वर्षांनी हे चार्टर ऍक्ट येत होते. 1793, 1813, 1833, 1853 आणि त्यानंतर 1857 चा उठाव झाला आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला घालून सर्व कायदा आपल्या हातामध्ये घेतला, सर्व सत्ता आपल्या हातामध्ये घेतली. तर पहिला जो कायदा 1773 चा नियामक कायदा म्हणजेच रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, ही करण्यामागे पार्श्वभूमी काय होती? कोणताही कायदा येण्यापूर्वी काहीतरी पार्श्वभूमी होती, राजकीय अस्थिरता होती, काही गरजा होत्या, त्या गरजेनुसार ते कायदे करण्यात आले. तर 1757 ला प्लासीची लढाई झाली. त्यानंतर 1765 ला पुन्हा एकदा बक्सारची लढाई झाली. बक्सारची लढाई मात्र मीर कासिम जो बंगालचा नवाब होता तो, त्याचबरोबर अवधचा नवाब आणि मुघल सम्राट दिल्लीचा शहा आलम, या तिघांनी एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनी बरोबर युद्ध खेळले. तर या युद्धामध्ये या तिघांच्या युतीचा पराभव झाला आणि ईस्ट इंडिया कंपनी लष्करी दृष्ट्या विजयी झाली. मग ईस्ट इंडिया कंपनीने सर्वांचा पराभव केला, मात्र सर्वांना एकसारखे ट्रीट केले का? नाही. मीर कासिम पराभूत झाला, त्याची हक्कलपट्टी झाली, तो दिल्लीत गेला आणि 1777 ला तो मरण पावला. अवधचा जो नवाब होता त्याचा ईस्ट इंडिया कंपनीने खूप चांगला असा उपयोग करून घेतला. त्याचे राज्य लगेच ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात घेतले नाही, तर त्यांनी त्याच्याबरोबर तह केला आणि त्याला एक बफर राज्य म्हणून ठेवले. बफर राज्य म्हणजे काय? मधी असे एक संरक्षण कवच, म्हणजे खालील बाजूस मराठ्यांचे साम्राज्य होते आणि इकडे वायव्येकडून अफगाणांचे आक्रमण होण्याची भीती होती आणि यासाठी त्यांनी अवधचा उपयोग बफर राज्य म्हणून केला आणि मुघल सम्राटकडे त्यांनी गेले आणि त्याला कैद केले आणि त्यानंतर त्याच्याकडून एक फरमान घेतले आणि त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार, ओरिसामध्ये दिवाणी अधिकार मिळाले. दिवाणी म्हणजे काय? पैशाशी संबंधित जे अधिकार असतात त्याला दिवाणी अधिकार असे म्हणतात. मग लढाईचा परिणाम काय झाला? लढाईचा परिणाम सर्वात प्रथम ईस्ट इंडिया कंपनी विजयी झाली आणि त्यांची सत्ता स्थापन झाली. मग त्यांनी बंगालमध्ये काय केलं? दुहेरी शासन निर्माण केलं. कंपनीला दिवाणी अधिकार मिळाले म्हणजे काय केलं? महसूल, भूमिकर हे त्यांनी जास्त प्रमाणात गोळा करण्यास सुरुवात केली. नगदी पिके म्हणजे निळीचे उत्पादन यांची सक्ती त्यांनी करण्यास सुरुवात केली आणि भारतीय व्यापाऱ्यांना कमी किमतीत माल विकण्यास भाग पाडले. आणि निजामत अधिकार म्हणजे गुन्हेगारी, लष्कराशी संबंधित अधिकार मात्र नवाबाकडेच राहिले. मात्र पैसा जो येणार तो कुणाकडे जाणार? कंपनीला जाणार. मग नवाबाला थोडेफार देत होते, पण नवाब हा एक पपेट होऊन गेला, म्हणजे त्यांच्या हातातली एक बाहुलीच होऊन गेला आणि नवाबाकडे काहीच राहिले नाही. ज्याच्याकडे पैसा असतो त्याचकडे सत्ता राहते
मग अशा पद्धतीने दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झाली. अनेकांना पैशाचे प्रश्न निर्माण झाले की राजाकडे जावे की नवाबाकडे जावे हाच प्रश्न निर्माण झाला आणि लोकांना न्याय मिळेन अशी द्विधा अवस्था निर्माण झाली. त्याचबरोबर 1770 मध्ये मोठा असा दुष्काळ बंगालमध्ये पडला. त्यामुळे जनतेचे अतोनात हाल झाले. तरीही महसूल मोठ्या प्रमाणावर गोळा केला गेला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड लूट व भ्रष्टाचार केला. यामुळे कर्मचारी श्रीमंत व कंपनी दिवाळखोर झाली. कंपनीचे जे कर्मचारी होते ईस्ट इंडिया कंपनीचे त्यांनी प्रचंड लूट केली. लोकांकडून लाच घेतले, पैसे घेतले, सक्ती केली, जास्त भूमिकर घेतला, त्याची कुठे नोंद केली नाही. तो सर्व पैसा घेऊन त्यांनी व्यक्तिगत वापरासाठी इंग्लंडला परत गेले. कर्मचारी खूप खूप श्रीमंत झाले, पण कंपनी मात्र दिवाळखोर होत होती. युद्धांमुळे युद्धासाठी खर्च, इतर कामांसाठी खर्च, त्याचबरोबर पूर्वेकडील व्यापार ही जी परवानगी मिळाली होती राणीकडून त्याच्यासाठी एकाधिकारासाठी 4 लक्ष पाऊंड दरवर्षी ईस्ट इंडिया कंपनीला इंग्लंड सरकारला द्यावे लागत होते. आता एवढे पैसे द्यायचे, हे रोख द्यावेच लागत होते, तरच त्यांचा व्यापार नेहमीसारखा सुरू राहिला असता. त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या भागधारकांना म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्यांना 12.5% लाभांश म्हणजे डिव्हिडंड देत होते. मग त्याच दरम्यान बंगालमध्ये दुष्काळ पडला आणि हैदर अलीचे कर्नाटकवर आक्रमण झाले. हैदर अलीचे यशस्वी असे आक्रमण झाल्यामुळे ब्रिटिशमध्ये जी होती कंपनी ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्या शेअर्सचे मूल्य एकदम घटले आणि त्यांच्यावर 60 लक्ष पाऊंड इतके कर्ज 1772 पर्यंत झाले. मग एवढे कर्ज असताना हे 4 लक्ष मात्र द्यावेच लागत होते. त्याचबरोबर इतर युद्ध जी होत होती दक्षिण भारतामध्ये त्यासाठी त्यांना पैसे पाहिजे होते. मग ईस्ट इंडिया कंपनीने 10 लक्ष पाऊंड कर्ज ब्रिटिश बँकेकडे मागितले आणि ते कर्ज मंजुरीसाठी ब्रिटिश संसदेमध्ये गेले. मग ब्रिटिश संसदेत प्रश्न विचारला गेला. आता संसद म्हटल्यावर राजकीय लोक आले. राजकीय लोकांना तेच हवं होतं की त्यांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप हवा होता, कारण की भरपूर लूट होऊन भरपूर लोक श्रीमंत होऊन इकडे परतत होते आणि त्या लुटीमध्ये त्यांनाही अप्रत्यक्षपणे सहभागी व्हायचे होते. मग त्यांनी प्रश्न केला, ज्या कंपनीचे अधिकारी मालामाल होऊन इंग्लंडला परतत होते त्या कंपनीची दिवाळी का बरे निघावे, यासाठी चौकशी समिती त्यांनी नेमली आणि चौकशी समितीने अहवाल संसदेमध्ये सादर केला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर टीका केली. आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर टीका केल्यामुळे त्यानंतर संसदेने 2 कायदे संमत केले. आता बघा, भारतात जे घडत आहे त्याच्याबद्दल ब्रिटिश लोक इंग्लंडमध्ये कायदा पास करत आहेत की भारतामध्ये कशा पद्धतीने आम्ही सत्ता करणार. मग त्यांनी पहिला मंजूर केलं ते म्हणजे 14 लक्ष पाऊंड कर्ज ईस्ट इंडिया कंपनीला मंजूर केलं. त्याचबरोबर 1773चा नियामक कायदा त्यांनी मंजूर केला की कशा पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी प्रशासकीय आणि लष्करी कारभार सांभाळणार. कंपनीच्या संघटनेतील व प्रशासनातील दोष दूर करून भारतीय जनतेला चांगले शासन देणे व भ्रष्टाचारावर आवर घालणे हे उद्दिष्ट त्यांनी ठेवले. आता एखादा कायदा करायचा म्हणजे चांगली वाक्य ही लिहावीच लागतात आणि मग ब्रिटिशांनीही लिहिले की आम्ही भारताला चांगले शासन देण्यासाठी हा कायदा करत आहोत, त्याचबरोबर भ्रष्टाचार कमी करायचा हे आमचे उद्दिष्टे आहेत. मग हे जो कायदा होता हे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले पहिले पाऊल होय. म्हणजे सर्वात प्रथम ब्रिटिश सरकारला हस्तक्षेप करण्यास वाव मिळाला. मग या कायद्यातील तरतुदी काय होत्या? 1773च्या नियामक कायद्यातील तरतुदी काय काय होत्या? तर बंगालचा गव्हर्नर जो होता, 3 गव्हर्नर होते. बंगालचा गव्हर्नर होता, मद्रासचा होता आणि मुंबईचा होता. तर बंगालचा गव्हर्नर जो होता त्याचं नाव बदललं आणि बंगालचा गव्हर्नर जनरल असे नामकरण करण्यात आले. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं म्हणण्यात आलं आणि त्याला सांगितलं की मुंबई व मद्रासचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नरला दुय्यम असतील. म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर जनरल असेल तो त्यांच्यातला प्रमुख असेल असे सांगण्यात आले. मग याद्वारे काय झालं तर भारतातील केंद्रीय शासनाचा पाया गाठला गेला. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या कायद्याद्वारे सर्वात प्रथम भारतातील केंद्रीय शासनाचा पाया घातला गेला, तर तो असेल म्हणजे 1773चा नियामक कायदा, ज्यामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो प्रथम मानला गेला आणि इतर गव्हर्नर जनरल जे आहेत ते दुय्यम मानले गेले, त्यांना गव्हर्नर असेच नामकरण देण्यात आले आणि जो बंगालचा होता तो गव्हर्नर जनरल असे नामकरण करण्यात आले.
आणि या गव्हर्नर जनरलच्या सहाय्यासाठी कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल नेमण्यात आले. मग फक्त एकट्याने तरी निर्णय घ्यायचा नव्हता, तर गव्हर्नर जनरल आणि इतर 4 सदस्य यांनी मिळून बहुमताने एखाद्या बाबतीतला निर्णय घ्यायचा होता. त्यानंतरचा जो तरतूद होती ती म्हणजे कंपनीच्या कर्मचारी यांना खाजगी व्यापार करण्यावर व संस्थानिकांकडून लाच व भेटवस्तू स्वीकारण्यावर बंदी करण्यात आली. म्हणजे भ्रष्टाचाराला आवर घालायचा, ह्यो जो पैसा मिळवून इंग्लंडमध्ये लोक दाखवत होती त्याला आवर घालण्यासाठी त्यांनी नियम बनवला की असं लाच किंवा भेटवस्तू कोणत्याही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारायची नाही. मग त्याचबरोबर त्यांना वेतनवाढही देण्यात आली. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला सांगितले निजामत अधिकारी एकाकडे होते आणि दिवाणी अधिकार एकाकडे होते. त्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आणि ती अस्थिरता संपवण्यासाठी न्याय देण्यासाठी कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले, ज्यामध्ये मुख्य न्यायमूर्ती 1 असेल आणि 3 इतर ज्युरी असतील म्हणजे सदस्य असतील. ही तरतूद करण्यात आली. 1774 हे अस्तित्वात आले. कंपनीचे कर्मचारी पण या न्यायालयाच्या अंडर आणले गेले, जेणेकरून भ्रष्टाचाराची केस असेल, काय चुकीच्या गोष्टी असतील, तत्काळ तिथल्या तिथे निर्णय होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर नियंत्रण असावे म्हणून त्यांनाही सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आणले गेले. त्याचबरोबर इतर प्रजा व भारतीय यांनाही या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आणले गेले. कंपनीचा व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी व सैनिकी कामकाज अहवाल ब्रिटिश सरकारला देणे. म्हणजे जे जे काय ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये करेल, एखादे राज्य जिंकेल, एखाद्या राज्याकडून पराभूत होईल, कुठे महसूल जास्त मिळेल, कुठे नुकसान होईल, त्याचा इत्थंभूत अहवाल ब्रिटिश सरकारला सादर करावा, असंही या कायद्यामधील तरतूद होती. मग प्रत्येक कायद्यातील काहीतरी त्रुटीही असतात आणि या त्रुटी सुधारण्यासाठी पुढील कायदा केला जातो. सर्वात महत्वाची त्रुटी कोणती होती, तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल व कार्यकारी मंडळ याच्यात संघर्ष निर्माण होऊ लागले. तुम्हाला माहित होतं जीजीबी अधिक जे 4 होते इतर 4 सदस्य, मग बहुमतासाठी 3 मतं आवश्यक होती. मग या 4 मधला जर तिघांना एखादा गोष्ट पटली, एखादा मुद्दा पटला, तर ते निर्णय ठरवू शकत होते. त्यामुळे जीजीबीच्या मताला काहीच मत राहत नव्हते. त्यामुळे अनेकदा लॉबिंग होत होते आणि वॉरेन हेस्टिंग्स हा जो पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता याला खूप त्रास त्यामुळे सहन करावा लागला. आता बक्सरचे युद्ध कोणाच्या काळात झालं, तर गव्हर्नर क्लाइव्ह त्यावेळी होता आणि वॉरेन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल बेंगाल होता. जीजीबी ते मुंबई व मद्रासवर नियंत्रण स्पष्ट केले नव्हते. म्हणजे कसं नेमकं कशा पद्धतीचे नियंत्रण, कशा पद्धतीने मद्रास व मुंबईचे गव्हर्नर जीजीबीला दुय्यम असतील हे सांगितले गेलेले नव्हते. न्यायालय व कार्यकारी मंडळ यांच्यातील संबंध स्पष्ट नव्हता. आता प्रश्न निर्माण झाला, न्यायालयाने एखादा निकाल दिला आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे कार्यकारी मंडळ जे आहे, हे जे आहे कार्यकारी मंडळ यांच्यातील निर्णय वेगवेगळे असतील तर त्यांच्यातले श्रेष्ठ कोण, संसद श्रेष्ठ का न्यायालय श्रेष्ठ, हे सांगितलंच गेलं नव्हतं. त्या काळात संविधान नव्हते, त्यामुळे हा पेच निर्माण झाला. त्याचबरोबर न्यायालयासाठी आधारभूत कायदा कोणता हेही स्पष्ट केलं नव्हतं, कारण की त्या काळात भारतात प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळा कायदा होता आणि ब्रिटिशमध्ये सर्वसमान कायदा होता. तर या दोन्हीपैकी कोणता कायदा वापरायचा हाही प्रश्न निर्माण झाला. या त्रुटी पहिल्या 1773च्या नियामक कायद्यात होत्या. आता या पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली. आत्ताच आपण पाहिले कोलकात्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यासाठी 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणला गेला. ह्या ऍक्ट मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना का झाली, तर दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झालेली. दुहेरी शासन व्यवस्थेमुळे नागरिकांचे खूप हाल होत होते. त्याचबरोबर इथे जो भ्रष्टाचार चाललाय त्या कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची स्थापना इनडायरेक्टली केली गेली. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्हाला आणखीन कोणता मुद्दा हवा आहे. तसेच इतर मित्रांनाही शेअर करा, कारण की सहज शिक्षणचा हा पहिलाच प्रयत्न आहे की सर्व विद्यार्थ्यांना एमपीएससीचे शिक्षण मोफत मिळावे. कारण की आजकाल भरपूर क्लासेसमध्ये भरपूर अशी फी उकळली जाते आणि तेच थांबवण्यासाठीच सहज शिक्षणची ही मोहीम आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो 1784चा पिट्सचा कायदा. पाहूयात पुढील व्हिडिओ एमपीएससी 2 मध्ये. चला तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.